आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बीबी फ्रॉकसारखं शटर बनवूया. 2 कलर वापरायचे आहेत आपल्याला. आता आपण फ्रॉकचं आज आपण साहित्य बीबी फ्रॉकसारखं शटर बनवायचं आहे. त्यासाठी आपण 2 कलरचे लोकर घेतल्या. हा कलर आपल्याला थोडा वापरायचा आहे म्हणून थोडासा घेतला आहे. आणि ह्याच्यासाठी जी लागणारे साहित्य ते आपण बघूया. हा कलर आहे, टेप, सुई आहे. ही सुई 9 नंबरची सुई आहे. तुम्ही ह्यातली नंबर कमी जास्तीची सुद्धा वापरता येते. आणि कात्री. आता आपण सुरुवात करूया. ह्याच्यासाठी साकळ्या घालायला चालू करूया. आता आपल्याला ह्याच्यासाठी मूळ घालण्यासाठी 30 साकळ्या घ्यायच्या आहेत. सुरुवातीला 30 साकळ्या घ्यायच्या आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पूर्ण साखळीची झालेली आहे. आता दुसरी लाईनला आपण 2 साखळ्या वाढवून घ्यायच्या. 2 साखळ्या वाढवून घेऊन एका ह्या साखळीमध्ये घालायचं. या पहिल्या साखळी घेतल्यानंतर 2 साखळ्या आपण वाढवायच्या. 2 साखळ्या वाढवायच्या आणि मध्ये एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीत घालायचं. ह्या साखळीत आपल्याला 2 खांब घ्यायचे आहेत. 2 खांब 2 साखळ्या. तसंच आपल्याला पुढं सुद्धा एक साखळी सोडायची. दुसऱ्या लाईनीमध्ये 2 खांब घ्यायचे आहेत. सगळ्या अशा तयार होत्या. आता अशी आपण लाईन पूर्ण करूया. या आपल्या 2 लाईनी पूर्ण झाल्या. मूळ घालण्यासाठी आपण हे 2-2 खांबचे ही मूळ घालून घेतलेले आहेत. त्याचे आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 गाठले. आता आपल्याला ही तिसरी लाईन चालू करायची. तिसऱ्या लाईनसाठी तर इथं 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. 2 साखळ्या घेऊन ही 2 खांब आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला 3 खांब करायचे आहेत. 1 2 आणि हे 3 खांब झाल्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या. तसंच आपल्याला पुढल्याला सुद्धा 2 खांब आहेत. त्या ठिकाणी 3 करायचे आहेत. 1 2 3 आणि 2 साखळ्या घ्यायच्या. या पद्धतीनं आपल्याला ही तिसरी लाईन पूर्ण करायची. या आपल्या 3 लाईनी पूर्ण झाल्या. सुरुवातीला आपण 2 खांब घेतले, नंतर 3 खांब घेतले, तिसऱ्या लाईनीला 3 घेतले. आता चौथ्या लाईनीसाठी आपण 4 खांब घ्यायचे आहेत. अशी आपल्याला प्रत्येक वेळेला एक संख्या वाढवायची आहे. आता ह्या लाईनला आपण 4 खांब घेत जायचं. 2 साखळ्या 4 खांब, 2 साखळ्या 4 खांब. ह्या पद्धतीने ही लाईन आपण पूर्ण करूया. आणि पुढची 4थी 5वी 6व्या लाईनला प्रत्येक वेळेला एक साखळी वाढवत आपल्याला संख्या वाढवत. आपल्या 3 लाईनी झाल्या होत्या. 3 लाईन नंतर 4 लाईनी पूर्ण झाल्या. त्यातल्या प्रत्येक साखळीला एक खांब घेतल्यानंतर आपली डिझाईन अशी तयार झालेली आहे. पूर्णला एक खांब जास्ती घेतला आहे. असेच ह्या पद्धतीने आपल्याला 7 लाईनी अजून पुढं घ्यायला पाहिजे. 7 लाईनी घेतल्या की बाई शोल्डरपर्यंत येते. शोल्डर नंतर आपण खालचा फ्रॉक याच पद्धतीने करायचा. आपला वरचा भाग पूर्ण झालेला आहे. अशी डिझाईन तयार झाली. आता आपण शोल्डरसाठी मप टाकूया. शोल्डर आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. आता इथं आपण पिन लावून घेऊया.
या साईडला सुद्धा आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे, पिन लावून घ्यायची. आणि हा जो भाग राहिलेला आहे तो आता भाग तयार 10 आहे. हा तयार 10 भाग आहे. हा फ्रॉकचा घेर येणार इथपर्यंत तयार झाले. आणि तो आता आपण अशी उभी डिझाईन केलेली आहे. उभ्या डिझाईनपर्यंत निम्मा भाग बरोबर झालेला आहे. आणि तिथून पुढे आपल्याला आता अशी डिझाईन करूया. अशी छोटी छोटी फुलं काढायची. इथे एक इथे एक इथे एक इथे एक अशी प्रत्येक डिझाईन. आत्ता आपलं इथपर्यंत शटर तयार झालेलं आहे. पूर्ण गळा झाला, खालचा बाही झाली, घेर झाला आहे आपला. आणि आता एक घेरसाठी राऊंडला 2 लाईनी आपल्याला लाल कलरच्या घ्यायच्या आहेत. आता आपण ते घेऊया. आणि 2 लाईनी लाल कलरच्या घ्यायच्या. आणि तशाच लाल कलरच्या आपल्याला काज आणि बटनपट्टी करायची. आणि गळ्याला सुद्धा आपल्याला लाल कलर वापरायचा आहे. आणि आता लाल कलर आपण घालूया. लाल कलर आपण घालायला चालू करूया. लाल कलर वापरताना आपण इथं खांब घ्यायचे नाहीत. बिना खांबचे साखळी घ्यायची. फक्त असं एक खांबात घ्यायचं वळण, एक साखळीच घ्यायची. आणि अशा आपल्याला 2-3 लाईनी घालून घेऊया. असा पूर्ण खांब घ्यायचा नाही. एका साखळीतच हा खांब तयार करायचा. एकच साखळीत खांब तयार करायचा. अशा 2-3 साखळ्या घ्यायच्या नाहीत. एका साखळीत एक खांब. हे असे आपणाला पूर्ण घ्यायचं. पूर्ण घेऊन मग ही काचपट्टी आणि बटन. शटर आपलं तयार झालेलं आहे. बेबी फ्रॉकसारखं शटर आहे. ही काच बटनपट्टी, गोल घेर आहे, उभी डिझाईन आहे. छोटी छोटी आपली फुलं तयार यातच केलेत. आणि बटणं तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. निळे वापरा, लाल वापरा, 3-4 लावली तरी चालतील. 2 वर्षाच्या बाळापर्यंत वापरता येते.